मी लास्ट वीक खूप सारे वर्कशॉप्स अटेंड केले, त्यानिमित्त खूप सारे ट्रॅव्हलिंगसुद्धा केले. मग त्यानंतर घरी आल्यावर मला UTIचा त्रास सुरू झाला. मी काही होम रेमेडीज ट्राय केले आणि मला आठवलं की अरे आपल्याकडे यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये आपल्या इमोशन्सचा आपल्या बॉडी पार्ट्सवर कसा इम्पॅक्ट होतो हे खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. सो मी हे पुस्तक काढलं आणि मग त्यातून मला कळलं की अरे जर मी कोणाला तरी खूप स्ट्रॉंगली ब्लेम करते, अशा व्यक्तीला ज्याच्यावर मी खूप मनापासून प्रेम करते, अशा व्यक्तीला जर मी ब्लेम करत असेल तर मला UTIचा त्रास होऊ शकतो. सो मी मेडिटेशन स्टार्ट केलं तेव्हा मला जाणवलं की सबकॉन्शियस लेवलला अशी व्यक्ती आहे की तिला मी तिने न केलेल्या चुकीसाठी ब्लेम करते आणि ते व्यक्तसुद्धा करत नाहीये. सो मी स्वतःला समजलं की अरे करता करविता श्रीकृष्ण ऐकू, ती व्यक्ती तर जस्ट एक निमित्त आहे आणि त्या व्यक्तीला माफ केलं. तुम्हाला माहिती आहे का, नेक्स्ट डे पासून माझा UTIचा त्रास कम्प्लिटली बरा झाला. अशा खूप साऱ्या मॅजिकल गोष्टी या पुस्तकात सांगितलेल्या आहेत आणि त्या मी माझ्या स्टुडंटवर इम्प्लिमेंटसुद्धा केल्यात. म्हणजे ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांना मी त्यांचे इमोशन्स बोलून व्यक्त करायला सांगितलेत आणि त्यांचे थायरॉईड लेवल बॅलन्स झाले. सो अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग स्टोरीज मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात, जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचं इमोशनल हिलिंग करू शकता आणि तुमची जी जर्नी आहे ती इझी होऊ शकते. तर तुम्हाला या स्टोरीज ऐकायच्या असतील तर आता कमेंट बॉक्समध्ये EH म्हणजे इमोशनल हिलिंग मेन्शन करा, म्हणजे मी त्या रिलेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी नक्की बनवीन.